हरे कृष्ण सर्वांना. तर गुढीपाडवा येतोय आणि आमची गुढीपाडव्याची तयारी चाललेली आहे. आणि कैवल्य बघा कसा टीव्ही बघत बसलाय. कैवल्य, ए कैवल्य, इकडे बघ ना. मला थोडी हेल्प कर ना कामात. करशील? काय करणार? नाही बघितलं, टीव्हीच्या इथं पुसायचं राहिले, पुसून घे. ते पीसीच्या इथं पण पुसायचं राहिले, ते पण थोडं पुसून घे. थोडंच आहे, तुझी गाडी पण जरा खराब झाली आहे, ते पुसून घे. इकडच्या टेबलवरचं पण जरा क्लीन करायचं आहे. आणि ना मशीनला मी उशीचे कवर लावले, ते पण साफ करून घे. आणि कपडे, ते राहिलेले कपडे पण मशीनला लावून घे. करशील का एवढं काम? थोडं वाटतंय तुला? अरे थोडीच. नाही 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 नाही. ह्याच्या खूप मागं लागले तेव्हा कधी हा कपडे वाळत घालायला तयार झाला. आणि हा आला इथे कपडे वाळत घालायला. हा कपडे वाळत घालत होता आणि मला म्हटला, मम्मी कपडे तर सगळे सुकलेलेच आहेत. मी म्हटलं असं कसं झालं? पुढे जाऊन बघते तर अरे खरंच कपडे तर सुकलेलेच आहेत. नंतर लक्षात आलं, अरे मी मशीनच नाही चालू केली, हे तर तसेच आहेत मी घातलेले मशीनमध्ये कपडे. मग मला परत मशीन लावावी लागली. आजकाल मी खूप विसरायला लागले. तुमच्यासोबत पण होतं का असं? मला नक्की कमेंट करून सांगा.